सो गाईज, दरवर्षी कोकण आणि गोव्याला 31 करून सगळ्यांना झालं होतं बोर. सो यावर्षी आम्ही काहीतरी वेगळं करायचं ठरवलं आणि सगळ्यांची इच्छा होती की राजस्थान फिरावं. ऑलमोस्ट सगळीकडं ट्रेंडिंगला जैसलमेरच्या रील्स होत्या. सो ऑलमोस्ट 24 आवर्स ट्रॅव्हल करून आम्ही पोचलो राजस्थानमध्ये. आणि फर्स्ट डेस्टिनेशन होतं ते सज्जनगड पॅलेस. आणि सेकंड डेस्टिनेशन म्हणजे फतेसागर लेक. फतेसागर लेकचं सनसेट व्ह्यू बघणं म्हणजे स्वर्गापेक्षा कमी नाही. आणि थर्ड डेस्टिनेशन म्हणजे सयोली की बारी. खूप क्राऊड होतं त्यामुळे इथं व्हिडिओ काढता नाही आले, सो एक्झिटचाच व्हिडिओ होता. नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजे उदयपूरचं सिटी पॅलेस. सगळं एक्सप्लोर करून घेतलं, वेपन्स, वॉर्स, सगळे हिस्ट्री पाहिल्या आणि त्यानंतर बाहेर आलो तर हे फॉक म्युझिक चालूच होतं. नेक्स्ट डेस्टिनेशन होतं ते आपलं नाथद्वारा. येथे लॉर्ड शिवाचा सगळ्यात मोठा स्टॅच्यू बनवलेला आहे. सो तिकीट वगैरे काढून आम्ही आतमध्ये एंट्री केली. इथे पण फिरायला बराच वेळ जातो आणि आमच्यातला एक माणूस सोबत आलता फक्त रील्स बघण्यासाठी. आणि सेकंड म्हणजे आमचा नेव्हिगेटर प्रदीप सर. सो रोजचं बाहेर खाऊन बोर झालं होतं. सो आमच्यातले काही जण शेफ्स पण होते. जेवण वगैरे बनवून घेतलं आणि येता हा ॲक्सिडेंट पाहायला भेटला. आणि खाटू श्यामजी टेम्पल जवळ डान्स चालू होता आणि एन्जॉयमेंट न मिस करणारे म्हणजे माझे मित्र. सो नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजे खजाना महल आणि हा त्यांचा ट्रेडिशनल डान्स. खजाना महलमध्ये आम्हाला एक छोटीशी जेमस्टोनची हिस्ट्री सांगितली गेली आणि कसे बनवले जातात आणि कुठल्या स्टोन्सचा काय फायदा आहे ते सांगितलं गेलं. त्यानंतर तिथं मिरर मेज आणि थोड्याशा फन ॲक्टिव्हिटीज होत्या. त्या कंप्लीट करून आम्ही निघालो होतो आमेर फोर्टला. आणि एक सजेशन आहे, ज्याला ट्रॅव्हलिंग आवडती त्यांनीच राजस्थानला यावं. त्यानंतर हवा महलला खूप गर्दी असते, सो आम्ही 4 व्हीलर पार्क करून निघालो लोकल्सनी आणि हवा महल व्हिजिट केला. आणि त्या वन डेमध्ये आम्ही 3 प्लेसेस व्हिजिट केल्या होत्या: किशनगड डम्पिंग यार्ड, पन्ना मीना कुंड आणि ऑल्सो हवा महल. सो रात्रीची ट्रॅव्हलिंग करून घेतली आणि नेक्स्ट डेची मॉर्निंग बघण्यासाठी होती. व्ह्यू खूप छान होता. गडीसर लेकला आलो होतो आम्ही. बोटिंग वगैरे करून घेतली आणि त्यानंतर निघालो आम्ही कुलदारा विलेजला. राजस्थानचं मोस्ट हॉन्टेड विलेज असं ओळखलं जाणारं हे विलेज आहे, ज्यात एका रात्रीत सगळी लोक गायब झाली होती. आणि त्यानंतर 500 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोचलो म्हणजे आपलं मेन डेस्टिनेशन जैसलमेर. आणि रात्री आमचा इथे हॉल्ट होता, सो आम्ही शो वगैरे एन्जॉय करून इकडं हॉल्ट घेतला. नेक्स्ट मॉर्निंग आम्ही निघालो डेझर्ट सफारीला. आणि यांची खूप रॅश ड्रायव्हिंग आहे, आमचा एक मित्र पडला असता. सो कॅमल सफारी आणि जीप सफारी करून आम्ही निघालो बॉर्डरला, तसेच तनोट माता टेम्पलला. आणि व्हाईट नॉट्स म्हणजे लोकांचे विशेष आहेत. सो येताना थोडीशी चेकिंग झाली आणि त्यानंतर इंडिया पाकिस्तान बॉर्डर बघून आमची ट्रिप 18 तासानंतर पुण्यात आल्यावर एंड झाली.